आमचं तर डोलं फुटलं, पण गाईस तुमचं जर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा काय दिसते तो. मी प्रतीक डाकी आणि हा आमचा शेत आहे. तर शेत आमचा दरवर्षी चांगला पिकायचा, पण आता 5 वर्ष झाले हा नाला काढलाय बघा. हा लाईव्ह आहे बघा व्हिडिओ, तुम्ही एडिटेड काही नाही. नाल्याचं काम असतंय की तो पाणी शेतातून बाहेर जावाचा, पण हा जो काम नाला आहे तो त्याचा काम करतच नाही. तो उलट बाहेरच्या शेतातला आणि साईडच्या लोकांचा जो पाणी आहे तो पूर्ण आमच्या शेतात उतरवते. बघा तुम्ही, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. 4 का 5 लाख रुपये का जास्त पण असतील या गटाराचे काम ग्रामपंचायतमधून काढलेलं आहे. आणि सलग 5 वर्ष आमचा जो शेत आहे तो फुकट जाते, म्हणजे काही अक्षरशः काही भेटत नाही. दरवर्षी शेत येतो पिकतो, पण तो पीक सुद्धा भेटत नाहीये. तुम्हाला मी ती व्हिडिओ ॲड करतो, व्हिडिओमध्ये या. तर ह्या नाल्याचं जो नाव आहे ते भूपेंद्र डाकीच्या घरापासून ते कैलास डाकीच्या घरापर्यंत. पण हा आमचा भूपेंद्र डाकीचा घर आहे. हा बघा, हा यांच्या घरासमोर एक अक्षरशः एक खडा सुद्धा लावलेला नाही. आणि गेल्या वर्षी आम्ही तक्रार करायला गेलो, दरवर्षी जातो, ग्रामसेवक बघायला आले तर ते बोलतात तुमच्या शेतामध्ये फॉल्ट आहे. आता या शेताला जवळजवळ 100 वर्ष तरी झाले असतील. आमच्या आई वडिलांचं पूर्ण केस पिकलेत आणि आमची अजून पिकाची आहेत. तर शेतात फॉल्ट नव्हता, आणि जेव्हापासून हा गटर काढला तेव्हापासून आमच्या शेतात फॉल्ट आला. म्हणजे काय परिस्थिती आहे. तरी कामं केली आणि या हिजऱ्या कामांचं असं पैसे घेतलं, कुठं पापी पेटशिव. म्हणजे शेतं आम्हाला भरपूर आहेत, असा नाही का एकच शेत आम्हाला करायला आहे. आणि आमचा गेल्या वर्षीचा जो स्टॉक आहे जो दुसऱ्या शेतातला आहे तो 2 वर्ष जरी आम्ही शेतं पिकवली नाही तरी आम्हाला तांदूळ संपायचं नाही, इतका जो स्टॉक आहे. पण जो वाडवडिलांपासून जो शेत आम्ही करत आलो तो सोडता येत नाही. जसा आई वडील म्हातारे झाला आणि त्याला जसं तो काही त्याला जमत नाही काम करायला, तर आई वडील म्हातारा झाला तसा त्याला काम करायला काही जमत नाही. तर मग आपण काही लोक काय करतात की बाबा त्याच्या शेतात होत नाहीत, लक्ष देत नाही, बरोबर. पण तसं आपण करायचं नाही. जो शेत आता द्यायला आम्हाला पीक तयारच आहे, पण या गटाराने आमची पूर्ण वाट लावलेली आहे.